कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके हे भारतामध्ये काल दाखल झालेत आणि त्यानंतर ते स्वतः छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी आहेत आणि ते संभाजीनगरला आपल्या घरी पोहोचले आणि संभाजीनगरला घरी पोहोचल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतलेली होती आणि पत्रकार परिषद घेतल्यानंतर त्यांनी दोन मोठ्या घोषणा केल्या। आता मी पुन्हा कधीही अमेरिकेला जाणार नाही, भारतामध्येच राहणार असल्याचं दिपकेंनी म्हटलं। तसंच आमचा पक्ष कधीही कोणत्याही राजकीय पक्षाशी जोडला जाणार नाही असंही त्यांनी म्हटलंय। आपला पुढचा प्लॅन देखील त्यांनी सांगितला। आता संपूर्ण देशाचा दौरा करण्याचा विचार आहे असं दिपके म्हणाले। दरम्यान पालकांनी आपल्या मुलांना अडवू नये, त्यांना सिस्टीम विरोधात आवाज उठवू द्यावा असं आवाहन देखील त्यांनी केलेलं आहे। तुम्ही अमेरिकेत परत जाणार आहात का? नाही, मी अमेरिकेत जाणार नाही। मला माहिती आहे, जेव्हा तुमचे लेकरं काही राजकारणावर बोलत असतील किंवा सरकारला प्रश्न विचारत असतील तेव्हा तुम्हाला भीती वाटत असेल। तुम्ही लेकरांना सांगत असाल की काही बोलू नको, तुझ्यावर केस करतील किंवा तुझ्यावर काही आरोप लावतील किंवा तुला आत टाकतील। घाबरू नका तुम्ही घाबरतात या सरकारला प्रश्न विचारत, त्यामुळे आज नीट सीबीएसई सारख्या भानगडी होत आहेत आणि त्यामुळे आपल्या लेकरांचं जे भविष्य आहे ते उद्ध्वस्त होत आहे। जोपर्यंत आपण प्रश्न विचारणार नाही, जोपर्यंत आपले जे मुलं आहेत ते बोलणार नाही, तोपर्यंत हे सिस्टम काही नीट होणार नाही। सिस्टम नीट करायचं म्हणजे आधी आवाज उठवावाच लागेल। हा देशातला तरुण जो आहे, जो जेनझी जो आहे, तो या सरकारला आता घाबरणार नाहीये। तुम्ही देशाचं नुसतं वाटोळं करून टाकलेलं आहे ना, रोजगार देताय मुलांना ना त्यांच्या परीक्षा तुम्ही बरोबर घेताय, तर करायचं काय या मग सरकारचं? तर या सरकारला आता या देशातला तरुण घाबरत नाहीये आणि तो आता रस्त्यावर येणार आणि जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान जे शिक्षा मंत्री आहे ते राजीनामा देणार नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे सरकणार नाही। धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा आम्ही घेऊनच राहू आणि पुढच्या येत्या काळात आम्ही हे आंदोलन अजून तीव्र करू।